नमस्कार मित्रांनो आता महा-ई-सी-ई-टीचा आता नवीन फॉर्म भरणे सुरू होणार आहे। 2026मध्ये नवीन आता ॲप्लिकेशन तुम्हाला करता येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला अपार आय डी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। तुमच्याकडे जर अपार आय डी अवेलेबल नसेल तर तुम्ही आता महा-सी-ई-टीला फॉर्म भरू शकत नाही। तर हा अपार आय डी म्हणजे काय, किंवा अपार आय डी कशासाठी वापरला जातो, किंवा अपार आय डी कोणाला मिळतो, अपार आय डीचे फायदे, अपार आय डी कसा बनतो, अपार आय डीसाठी कोणती माहिती लागते, अपार आय डी आणि आधार कार्डमध्ये काय फरक, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, अपार आय डी म्हणजे काय? ॲटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा एक भारताच्या शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना कायमस्वरूपीला अकॅडमिक आय डी आहे। हा वन नॅशनल वन स्टुडंट आय डी म्हणून ओळखला जातो। शिक्षणाचा पहिलीपासून तुम्ही युनिव्हर्सिटीपर्यंत जे शिक्षण करणार सर्वांसाठी अपार आय डी हा बंधनकारक झालेला आहे। आता अपार आय डी कशासाठी वापरला जातो? अपार आय डी हा मुख्य करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी अपार आय डीचा उपयोग केला जातो। यामध्ये किंवा अपार आय डीमध्ये तुमचे कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड केले जातात? शाळेचे मार्कशीट, कॉलेजचे गुणपत्रक, डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा CET, नीट, जी यासारख्या मोठ्या एक्झाम जे असतात त्यांच्या सर्व रेकॉर्ड या अपार आय डीमध्ये साठवून ठेवला जातो। हे सगळं डिजिलॉकरशी लिंक असतं। डिजिलॉकरमधूनच तुम्हाला अपार आय डी क्रिएट करायचा आहे। आता अपार आय डी कोणाला मिळतो? मी तुम्हाला अगोदर बोललो, पहिलीपासून कॉलेज ते युनिव्हर्सिटीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी अपार आय डी हा बंधनकारक आहे। सरकारी आणि खाजगी दोन्ही शाळा किंवा कॉलेज यांच्या सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी हा बंधनकारक आहे। आता अपार आय डीचे फायदे आपण बघणार आहोत। पहिला आहे अपार आय डीचा फायदा, शैक्षणिक कागदपत्र हरवण्याची भीती नाही, कारण सर्व डॉक्युमेंट्स तुमचे हे अपार आय डी म्हणजेच डिजिलॉकरमध्ये सेव्ह असणार आहेत। दुसरा, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची जी प्रोसेस आहे ती सोपी होईल। CET, स्कॉलरशिप एक्झाम यांसारख्या ज्या एक्झाम येतात त्यांच्यासाठी तुम्हाला अपार आय डी हा अनिवार्य आहे, म्हणून हा महत्त्वाचा आहे। आय डी हा एकदाच बनतो, आयुष्यभर त्याचा वापर केला जातो। बनावट सर्टिफिकेटचा धोका देखील या आय डीपासून कमी होणार आहे। अपार आय डी कसा बनतो? शाळा किंवा कॉलेजमार्फत। शाळा आणि कॉलेज तुमचा डेटा अपलोड करतात आणि आधार कार्डशी लिंक केले जाते। पालकांची संमती कन्सेप्ट घेतली जाते आणि अपार आय डी हा तयार केला जातो। डिजिलॉकरद्वारे हा तुमचा अपार आय डी तयार केला जातो। आता डिजिलॉकरमध्ये तुम्हाला एक अकाउंट ओपन करावं लागतं। अकाउंट ओपन केल्यानंतर तिथं आधार आय डी हा जनरेट केला जातो। आता अपार आय डी आणि आधार यात काय फरक आहे हे आपण जाणून घेऊया। आधार हे ओळखपत्र म्हणून ओळखले जाते आणि अपार आय डी हे शिक्षणाचे ओळखपत्र म्हणून ओळखले जाते। आधारचे मंत्रालय हे UIDAI द्वारे आहे आणि अपार आय डीचे हे शिक्षण मंत्रालयाद्वारे आहे। आणि याचा उपयोग जो आहे आधार कार्डचा तो सर्वसाधारण कामांसाठी असतो आणि अपार आय डीचा जो उपयोग आहे तो अकॅडमिक रेकॉर्ड म्हणजे तुमचा एज्युकेशन जो रेकॉर्ड आहे त्याची साठवण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। अपार आय डी काढण्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतील? अपार आय डीसाठी तुमचे स्वतःचे नाव, जन्मतारीख, आधार नंबर, शाळा व कॉलेजची माहिती आणि पालकांची संमती अशा प्रकारची डिटेल तुमच्याकडे असली की तुम्ही अपार आय डी तुमच्या मोबाईलमध्ये तयार करू शकता। महत्त्वाची सूचना अशी आहे की अपार आय डी हा तुमच्या परीक्षा, स्कॉलरशिपसाठी किंवा ॲडमिशनसाठी अपार आय डी हा आता महत्त्वाचा झालेला आहे, म्हणून अपार आय डी काढून घेणे बंधनकारक झाले। चला मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवश्यक वाटला असेल व ही जी माहिती दिली ती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।